पालेभाजी म्हटली की पालक, मेथी आणि शेपू या पलीकडे दुसरी कुठली पालेभाजी शक्यतो केली जात नाही. पण आज इथे मी चंदन बटव्याची ही पालेभाजी घेतली आहे. स्वच्छ धुवून निथळून घेतली. यामध्ये भिजवलेली हरभरा डाळ आणि शेंगदाणे घातले. चवीनुसार मीठ आणि पाणी घालून ह्याला मी शिजवून घेणार आहे. तर ही पालेभाजी खूप जास्त पौष्टिक आहे. ह्याचे आपल्या शरीराला असणारे फायदे मी तुम्हाला कॅप्शनमध्ये दिलेले आहेत, ते एकदा नक्की चेक करा. तर कसं आहे ना, घरामध्ये 2 गट असतात. एक नॉनव्हेज प्रेफर करणारे असतात, तर दुसरे घासपूस किंवा पालेभाजी खाणारे. तर प्रत्येक घरामध्ये असे असतातच. आणि नॉनव्हेज खाणाऱ्यांना पालेभाज्या शक्यतो आवडत नाही असा माझा एक अंदाज आहे. तर ज्यांना पालेभाज्या आवडत नाही ना, त्यांना अशा पद्धतीची ही चंदन बटव्याची पालेभाजी करून खाऊ घाला. अगदी बोटं चाटत पुसत ताट स्वच्छ करून ती पालेभाजी खाऊन घेतील. तर चला, एकीकडे मी पालेभाजी शिजल्यानंतर मस्त घोटून घेतली. थोडंसं बेसन पिठामध्ये पाणी घातलं आणि ते या भाजीमध्ये घातलं. पुन्हा हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आणि झाकण ठेवून आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे. भाजी आपली व्यवस्थित शिजल्यानंतर पुन्हा एकदा छान घोटून घ्यायची. आता याला फोडणी करूया. तर तेलामध्ये जिरे घातले, थोडंसं हिंग घालायचं, हिरवी मिरचीचे तुकडे आणि गावरान लसूण घालायचा. शक्य असेल ना तर हे लसूण मिरची तुम्ही ठेचून घाला आणि ह्याची चुरचुरीत फोडणी या भाजीवर घालायची आणि लगेच याला झाकण ठेवायचं. म्हणजे हा जो फोडणीचा खमंगपणा आहे ना, या भाजीला मस्त येतो. चला, थंडीमध्ये ही मस्त गरमागरम वाफाळती चंदन बटव्याची पालेभाजी, बाजरीची भाकरी आणि आवळ्याचं लोणचं, असं होतं आजचं माझं साधंसुधं जेवण. आणि तुमच्या आवडीची पालेभाजी कुठली मला जाणून घ्यायला आवडेल, त्यामुळे कमेंटमध्ये नक्की सांगा.